हॅलो गाईज, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल व्लॉग विथ साई प्रसाद. तर आज आपण व्लॉग घेऊन येतोय चिकन डिशचा, जो आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. हाय, चला बघूया आज चिकनची नवीन रेसिपी. चिकन सोबत काय करणार आहेस? घावणे. अरे वा. पहिला कांदा मस्त फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत. ऑलमोस्ट लाल झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. बस. चला तर मग आता चिकन मॅरिनेट करायचंय. बघूया काय काय लागतंय चिकन मॅरिनेट करण्यासाठी. जो कांदा आपण तळून घेतलाय. ओके. टोमॅटो, लसणाची पेस्ट. अच्छा, ठीक आहे. धने पावडर, रेड चिली पावडर. चिकट होईल का याच्याने? हो, आणि लाल मस्त दिसेल, एकदम कलर छान येईल. गरम मसाला. ओके. थोडं किचन किंग मसाला. हा कोणत्या ब्रँडचा आहे की असं कोणताही चालतो? कोणताही चालेल, तुमच्या जवळपास जो मिळेल तो तुम्ही घेऊन टाकू शकता. हळद, आपल्या रोजच्या मसाल्यातलं लाल तिखट, जसं तुम्ही खात असाल तिखट त्याप्रमाणे. मीठ आणि दही. तरी हे किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करून? 15-20 मिनिटं. आता सगळं एकजीव करून घेऊया. मस्त एकजीव करून झालेला आहे. आता आपण ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. गाईस, चिकन आता मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे 15 ते 20 मिनिटं. तोपर्यंत आपण घावणे करण्याची प्रोसेस बघूया. कशाचे बनवतोय? तांदळाच्या पिठाचे. ह्याच्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ टाकलेलं आहे आणि पाणी. कोकणातला आयटम आहे मित्रांनो, नक्की ट्राय करा. कोकणातली नाहीये, पण माझ्या नवऱ्याला आवडतो म्हणून मी हा स्पेशली शिकून घेतलेला आहे. वा, थँक्यू सो मच. घावणे करण्यासाठी तवा एकदम गरम झाला पाहिजे. आणि हे पीठ टाकून झालं की बारीक गॅस करायचं. वा, ही किरकिर मला आयुष्यात पाहिजे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून द्यायचा बारीक गॅसवर. 2 मिनिटं झालेले आहेत. इझिली निघतो, बघू शकता. आता फास्ट गॅसवर अर्धा 1 मिनिट वाफवून घेऊया. चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. आता पुढे काय प्रोसेस आहे? आता थोडेसे खडे मसाले टाकतोय फोडणीला. फोडणीला काळी मिरी टाकली आहे, दालचिनी आणि हे तमालपत्र. आणि बाकी काही वाटण वगैरे नाही टाकायचंय, फक्त हे जे आपण मॅरिनेट केलंय तेवढंच टाकायचंय. नवीन पद्धतीने चिकन बनवतोय आपण. ही किरकिर मला खूप आवडते. आणि थोडंसं पाणी. तरी याला किती वेळ लागेल? अर्धा तास. अर्धा तास शिजवायचं? बारीक गॅसवर अर्धा तास वाफवून घ्यायचं. अर्धा तास झालेला आहे. बघूया चिकन. मस्त शिजलेलं आहे, बघू शकता. कलर पण छान आलाय आणि वास पण चांगला येतोय. आता गॅस बंद केला तरी चालेल. टेस्ट करून सांगा कसं झालंय. मस्त झालंय, अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आम्ही पाठवत राहू. आणि हो, ही रेसिपी घरी नक्की करून बघा. तोपर्यंत बाय बाय.